कधी विचार केलाय, तुमच्या आयुष्यातले 2 दिवस असे आहेत जे तुम्ही कधीच बदलू शकत नाही. पहिला दिवस अजून आलेलाच नाही आणि दुसरा दिवस निघून गेलाय. पण गंमत बघा, माणूस सगळ्यात जास्त त्रास याच 2 दिवसांमुळे सहन करतो. जो दिवस निघून गेला त्याबद्दल पश्चात्ताप, आणि जो दिवस अजून आलेलाच नाही त्याबद्दल चिंता. मग आजचा दिवस, जो खरंच आपल्या हातात आहे, तो आपण जगायचाच विसरून जातो. कधी विचार केलाय, कालच्या चुका बदलण्यासाठी आपण रात्रभर जागतो आणि उद्याच्या भीतीपासून वाचण्यासाठी हजारो विचार करतो. पण या सगळ्यात आजचा आनंद कधी हरवून जातो हेच आपल्याला कळत नाही. आपण उद्याची तयारी करत राहतो आणि जगणं पुढे ढकलत राहतो. आपण भूतकाळाशी लढत राहतो आणि वर्तमान गमावत राहतो. आणि मग एक दिवस अचानक वाटतं, इतकी वर्ष गेली, पण मी खरंच जगलो कधी? सत्य हे आहे की बहुतेक लोकांना जीवन थकवत नाही. त्यांना थकवतात त्यांच्या मनात सतत चालणाऱ्या चिंता. अशा गोष्टींची चिंता ज्या अजून घडल्याच नाहीत, आणि अशा घटनांचा पश्चात्ताप ज्या आता बदलणारही नाहीत. म्हणून कदाचित समस्या जीवनात नाही, समस्या आपल्या विचारांच्या ओझात आहे. कारण अनेकदा जीवन कठीण नसतं, आपणच त्याला कठीण बनवत असतो. कारण आजची सर्वात मोठी समस्या पैशांची नाही, वेळेची नाही किंवा संधींचीही नाही. आजची सर्वात मोठी समस्या आहे, मनाला एक क्षणही शांत बसता येत नाही. फोन हातात नसला की अस्वस्थ वाटतं, नोटिफिकेशन आली की लक्ष तिकडे जातं, सोशल मीडिया उघडलं की दुसऱ्यांचं आयुष्य आपल्या आयुष्यापेक्षा चांगलं वाटायला लागतं. रात्री झोपायला गेल्यावर शरीर थकलं असतं, पण मेंदू अजूनही धावत असतो. कधी उद्याच्या काळजीत, कधी कालच्या आठवणीत, आणि कधी अशा गोष्टींच्या विचारात ज्या कदाचित कधीच घडणार नाही. आणि म्हणूनच जपानमधील एक झेन मॉन्क अनेक वर्ष लोकांचं जीवन जवळून पाहत होता. लोक यशस्वी होते पण शांत नव्हते. लोकांकडे पैसा होता पण समाधान नव्हतं. लोक हसत होते पण आतून तुटलेले होते. तेव्हा त्या झेन मॉन्कने एक गोष्ट ओळखली. लोकांना आणखी माहितीची गरज नाही, लोकांना शांततेची गरज आहे. आणि त्यातून जन्माला आलं डोंट वरी. हे पुस्तक लिहिलं आहे शुन्मियो मासुनो यांनी, जगप्रसिद्ध झेन मास्तर, ज्यांनी हजारो लोकांना एक साधा पण क्रांतिकारी धडा शिकवला. जीवन बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नाही, फक्त जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. या पुस्तकाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हे तुम्हाला मोटिवेशन देत नाही, हे तुम्हाला रियालिटी दाखवतं. कारण मोटिवेशन काही तास टिकतं, पण योग्य समज आयुष्यभर टिकते. मासुलो म्हणतात, चिंता करून तुम्ही भविष्य बदलू शकत नाही, पण चिंता करून तुम्ही आजचा दिवस नक्कीच खराब करू शकता. आणि विचार करा, आपण नेमकं तेच तर करत नाही ना? प्रमोशन मिळेल का? लोक काय म्हणतील? माझं भविष्य कसं असेल? मी यशस्वी होईन का? मी मागे तर पडत नाही ना? या प्रश्नांची उत्तरं अजून कुणाकडेच नाहीत, पण तरीही आपण त्यांची शिक्षा आजच भोगत असतो. कदाचित म्हणूनच इतकी प्रगती होऊनही माणूस शांत नाही, इतकी साधनं असूनही समाधान नाही. कारण समस्या बाहेर नाही, समस्या आत चाललेल्या सततच्या गोंधळात आहे. आणि या पुस्तकात मासुनो आपल्याला 100 छोटे झेन लेसन्स देतात, जे वरवर साधे वाटतात, पण जर खरंच समजले तर तुमचा तणाव, ओव्हरथिंकिंग, कंपॅरिझन, फिअर आणि एन्झायटीकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. आजच्या या ऑडिओबुकमध्ये आपण त्या सगळ्यात शक्तिशाली धड्यांचा प्रवास करणार आहोत. असे धडे जे हजारो वर्षांच्या झेन विज्डममधून आले आहेत आणि कदाचित
तुम्ही सध्या ज्या समस्येशी झुंजत आहात तिचं उत्तरही याच प्रवासात लपलेलं असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढची काही मिनिटं फक्त एक पुस्तक समरी नसणार आहेत. हा प्रवास असणार आहे चिंतेपासून शांततेकडे, गोंधळापासून स्पष्टतेकडे आणि फक्त जगण्यापासून खऱ्या अर्थाने जीवन जगण्याकडे. पॉइंट 1. तुमच्या समस्या नाही, तुमच्या विचारांमुळे तुम्ही थकता. मासुनो म्हणतात, बहुतेक लोक कामामुळे थकत नाहीत, ते विचारांमुळे थकतात. एकच समस्या डोक्यात पुन्हा पुन्हा फिरवत राहतात. काय होईल, कसं होईल, जर असं झालं तर, जर तसं झालं तर. आणि हळूहळू एक छोटीशी समस्या मनात इतकी मोठी बनते की ती वास्तवापेक्षा जास्त भयानक वाटायला लागते. कधी लक्ष दिलंय? एका छोट्या मेसेजचा रिप्लाय उशिरा आला की आपण मनात पूर्ण कथा तयार करतो. कदाचित तो माझ्यावर नाराज असेल, कदाचित मी काहीतरी चुकीचं बोललो असेल, कदाचित आता सगळंच संपलं असेल. आणि काही वेळाने कळतं, समोरचा माणूस फक्त बिझी होता. संपूर्ण दुःख वास्तवामुळे नव्हतं, ते आपल्या कल्पनांमुळे होतं. आणि हाच या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली धडा आहे. मासुनो सांगतात, आपल्या बहुतेक चिंता कधीच वास्तवात उतरत नाहीत. आपण रिजेक्शनची भीती बाळगतो, फेलियरची भीती बाळगतो, फ्युचरची भीती बाळगतो. पण त्या भीतींपैकी बहुतेक गोष्टी कधीच घडत नाहीत. म्हणजे विचार करा, जी गोष्ट अजून अस्तित्वातच नाही ती आपल्या आनंदावर नियंत्रण कसं मिळवते? याच संदर्भात मासुनो एक सुंदर झेन कथा सांगतात. एक माणूस जंगलातून चालत होता. अचानक त्याला वाटलं त्याच्या मागे एक भयानक वाघ लागलाय. तो जीवाच्या आकांताने पळू लागला, घामाने भिजला, धापा टाकू लागला. भीतीने त्याची अवस्था खराब झाली. पण काही वेळाने त्याने मागे वळून पाहिलं, तिथे वाघच नव्हता. फक्त वाऱ्यामुळे हलणाऱ्या झाडांच्या सावल्या होत्या. आता स्वतःला विचारा, त्या माणसाला त्रास वाघाने दिला होता की वाघाच्या कल्पनेने? आणि हेच आपण रोज करत असतो. आपल्या मनात असे कितीतरी काल्पनिक वाघ राहतात. लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर, माझं भविष्य खराब झालं तर, मी पुरेसा चांगला नसलो तर. आणि मग आपण त्या कल्पनांपासून पळत राहतो. झेन शिकवतो, भीतीपासून पळू नका. थांबा, मागे वळून बघा, कदाचित तिथे वाघच नसेल. मासुनो म्हणतात, तुम्ही जेव्हा चिंतेत असता तेव्हा तुम्ही वर्तमानात राहत नाही. तुम्ही अशा भविष्यामध्ये जगत असता जे अजून अस्तित्वातच नाही. किती विचित्र आहे ना? ज्या गोष्टीने अजून जन्मही घेतलेला नाही ती आपली झोप उडवते, आपली शांती हिरावून घेते आणि आपला आजचा दिवस खराब करते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमचं मन हजारो शक्यता तयार करायला लागेल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, ही समस्या खरोखर माझ्यासमोर आहे का? की ती फक्त माझ्या डोक्यात चालू आहे? कारण अनेकदा जीवन आपल्याला थकवत नाही, आपल्या कल्पनेतले वाघ थकवतात. आणि ज्या दिवशी तुम्ही हे समजाल त्या दिवशी तुमच्या चिंतेची अर्धी ताकद संपून जाईल. पॉइंट 2. भविष्य अजून आलेलं नाही, मग त्याची शिक्षा आज का भोगता? मासुनो सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चोर शोधायचा असेल तर तो बाहेर नाही, तो तुमच्या मनात राहतो. आणि त्याचं नाव आहे उद्याची चिंता. कधी लक्ष दिलंय? उद्या इंटरव्ह्यू आहे आणि आजची रात्र खराब होते. उद्या रिझल्ट आहे आणि आजचा आनंद संपतो. उद्या काय होईल याचा विचार करत करत आपण आज काय चाललंय हे पाहायलाच विसरतो. मासुनो म्हणतात, माणूस भविष्याबद्दल इतका विचार करतो की वर्तमान त्याच्या हातातून निसटून जातं. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ज्या भविष्याची आपण चिंता करतो ते भविष्य अजून अस्तित्वातच नसतं. म्हणजे विचार करा, जे अजून घडलंच नाही त्यासाठी आपण आज का दुःखी व्हायचं? याच संदर्भात
मासुनो पुस्तकात एक सुंदर झेन कथा सांगतात. एक तरुण शिष्य आपल्या गुरूंकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, गुरुजी, मला भविष्याची खूप भीती वाटते. जर मी अपयशी ठरलो तर? जर माझी स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर? जर माझं आयुष्य माझ्या मनासारखं घडलं नाही तर? गुरुजी शांतपणे ऐकत राहिले. मग त्यांनी शिष्याला एक जड पोतं दिलं आणि म्हणाले, हे खांद्यावर घे आणि माझ्यासोबत चाल. काही वेळानंतर शिष्य थकला. त्याचे खांदे दुखू लागले. तो म्हणाला, हे ओझं खूप जड आहे. गुरुजी हसले आणि म्हणाले, हे पोतं म्हणजे तुझं भविष्य आहे. ते अजून आलेलं नाही. तरीही तू ते आजच उचलून फिरतो आहेस, म्हणून तू थकलायस. शिष्य काही क्षण शांत राहिला आणि त्याला आयुष्यातला एक मोठा धडा समजला. आपल्यापैकी बहुतेक लोक हेच करत असतात. भविष्याचं ओझं आजच उचलून फिरत असतात आणि मग विचारतात, मी इतका थकलो का आहे? झेन म्हणतो, जेव्हा भविष्य येईल तेव्हा त्याला सामोरं जा, पण तोपर्यंत त्याचं ओझं वाहू नका. मासुनो एक खूप सुंदर गोष्ट सांगतात. जेव्हा तुम्ही चहा पिता तेव्हा फक्त चहा प्या. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा फक्त चाला. जेव्हा तुम्ही मित्रांसोबत बसता तेव्हा पूर्णपणे त्या क्षणात राहा. कारण जीवन उद्या घडत नाही, जीवन आत्ताच घडत असतं. पण आपलं मन कायम उद्याच्या प्रवासावर निघालेलं असतं. कधी नोकरीची चिंता, कधी पैशांची, कधी नात्यांची, कधी यशाची. आणि मग आपण एक अशी किंमत चुकवतो जी कोणी मागितलेलीच नसते, आपली शांतता. मासुनो म्हणतात, उद्याची तयारी करा, पण उद्याची चिंता करू नका. कारण तयारी तुम्हाला मजबूत बनवते, पण चिंता तुम्हाला कमकुवत बनवते. दोन्ही दिसायला सारखे वाटतात, पण त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. एक तुम्हाला पुढं नेतं, दुसरं तुम्हाला जागेवरच अडकवून ठेवतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमचं मन भविष्याच्या भीतीने भरून जाईल, तेव्हा स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. मी आत्ता ज्या गोष्टीची चिंता करतोय, ती खरंच आज माझ्यासमोर उभी आहे का? जर उत्तर नाही असेल, तर त्या भीतीला उद्यावर सोडा. कारण आजचा दिवस उद्याच्या सावलीत जगण्यासाठी नाही, आजचा दिवस जगण्यासाठी आहे. आणि झेनच्या भाषेत सांगायचं झालं तर, जो माणूस अजून न आलेल्या उद्याबद्दल चिंता करत बसतो, तो आजच्या जीवनाला मुकतो. पण भविष्याची चिंता का निर्माण होते माहीत आहे? कारण आपल्याला वाटतं सगळं आपल्या नियंत्रणात असायला हवं. आणि हाच पुढचा झेन धडा आहे, ज्याने हजारो लोकांच्या चिंतेचं मूळच बदलून टाकलं. पॉइंट 3, सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सोडा. एक प्रश्न विचारतो, तुम्ही कधी समुद्राच्या लाटांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय का? किंवा पावसाला सांगितलंय का, आज पडू नकोस? नाही ना? कारण आपल्याला माहीत आहे, त्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. पण गंमत बघा, जीवनात मात्र आपण रोज हेच करतो. लोकांनी आपल्याबद्दल काय विचार करावा हे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. भविष्यात काय घडेल हे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. सगळं आपल्या मनासारखं व्हावं यासाठी धडपडत राहतो. आणि जेव्हा तसं होत नाही, तेव्हा दुःख, राग, निराशा आणि चिंता जन्माला येते. मासुनो म्हणतात, आपल्या आयुष्यातील अनेक समस्या परिस्थितीमुळे निर्माण होत नाहीत. त्या निर्माण होतात कारण आपण वास्तवाशी भांडत असतो. आपल्याला जे आहे ते स्वीकारायचं नसतं. आपल्याला जे हवं आहे तेच घडावं असं वाटतं. आणि हाच संघर्ष आपली ऊर्जा संपवतो. याच संदर्भात मासुनो पुस्तकात एक सुंदर झेन कथा सांगतात. एक शिष्य आपल्या गुरूंकडे आला. तो खूप अस्वस्थ होता. तो म्हणाला, गुरुजी, माझ्या आयुष्यात काहीच माझ्या मनासारखं होत नाही. लोक माझं ऐकत नाहीत, परिस्थिती माझ्या विरोधात जाते आणि जितका मी प्रयत्न करतो तितकाच जास्त त्रास होतो.
गुरुजी काही बोलले नाहीत. ते त्याला नदी किनारी घेऊन गेले. नदी जोरात वाहत होती. गुरुजी म्हणाले, "या नदीला थांबव." शिष्य गोंधळला. तो म्हणाला, "हे कसं शक्य आहे?" गुरुजी हसले आणि म्हणाले, "मग तू जीवनाला का थांबवायचा प्रयत्न करतोयस?" त्या एका वाक्याने शिष्य शांत झाला. कारण त्याला समजलं, तो नदीशी नाही, जीवनाशी भांडत होता. आणि कदाचित आपणही तेच करत असतो. कधी कोणीतरी आपल्याला रिजेक्ट करतं. आपण ते स्वीकारू शकत नाही. कधी एखादी संधी हातातून निघून जाते. आपण ते स्वीकारू शकत नाही. कधी आयुष्य आपल्या प्लॅनप्रमाणे चालत नाही आणि आपण वास्तवाशी युद्ध सुरू करतो. पण झेन म्हणतो, जे आहे त्याचा स्वीकार करा. कारण स्वीकार म्हणजे हार नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाला स्पष्टपणे पाहण्याची ताकद. मासुनो एक खूप सुंदर उदाहरण देतात. जपानमध्ये चेरी ब्लॉसमची फुलं फक्त काही दिवस टिकतात आणि म्हणूनच लोक त्यांच्यावर प्रेम करतात. कारण त्यांना माहीत आहे ती कायम राहणार नाहीत. कल्पना करा, जर ती फुलं कधीच गळाली नसती तर कदाचित त्यांचं सौंदर्य इतकं खास वाटलं नसतं. झेन आपल्याला शिकवतो, जीवन सुंदर आहे कारण ते बदलत राहतं. म्हणूनच प्रत्येक गोष्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक नातं, प्रत्येक संधी, प्रत्येक क्षण सतत तसाच राहील अशी अपेक्षा करू नका. कारण बदल हा जीवनाचा शत्रू नाही, तो जीवनाचा नियम आहे. मासुनो म्हणतात, ज्यावर तुमचं नियंत्रण नाही त्यावर ऊर्जा खर्च करणं थांबवा. लोक काय विचार करतात नियंत्रणात नाही. उद्या काय होईल नियंत्रणात नाही. भूतकाळ बदलणं नियंत्रणात नाही. पण आज तुम्ही कसा प्रतिसाद देता हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे. आणि इथेच खरी शक्ती लपलेली आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची गरज सोडता त्या क्षणी मन हलकं व्हायला लागतं. चिंता कमी व्हायला लागते आणि जीवनाशी चाललेलं युद्ध संपायला लागतं. म्हणून पुढच्या वेळी काहीतरी तुमच्या मनासारखं घडलं नाही तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे बदलू शकतो का? जर उत्तर हो असेल तर कृती करा आणि जर उत्तर नाही असेल तर स्वीकार करा. कारण झेनचा एक महान धडा आहे. नदी शांत असते कारण ती प्रत्येक दगडाशी भांडत नाही. आणि कदाचित तुमच्या मनालाही आज ह्याच धड्याची गरज आहे. पॉइंट 4, तुलना म्हणजे आनंदाचा सर्वात शांत चोर. एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या काळात लोक दुःखी कमी आहेत पण तुलना जास्त करतात. पूर्वी लोक स्वतःचं आयुष्य जगायचे. आज लोक दुसऱ्यांचं आयुष्य बघत राहतात. कोणाची नोकरी चांगली, कोणाची कार मोठी, कोणाचं घर सुंदर, कोणाचे फॉलोअर्स जास्त आणि हळूहळू स्वतःकडे असलेल्या गोष्टींची किंमतच कमी वाटायला लागते. मासुनो म्हणतात, आपल्या दुःखाचं एक मोठं कारण म्हणजे आपण स्वतःचा प्रवास विसरून दुसऱ्यांच्या प्रवासाकडे बघत राहतो. कधी विचार केलाय, 2 माणसं एकाच ठिकाणाहून सुरुवात करतात. एक जण लवकर पुढे जातो, दुसरा थोडा हळू जातो. पण याचा अर्थ असा नाही की दुसरा हरलाय. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. पण आपण हे समजून घेत नाही. आपण फक्त रिझल्ट बघतो, त्यामागचा संघर्ष नाही, त्यामागची वर्ष नाही, त्यामागच्या अपयशांच्या रात्री नाही. फक्त यश दिसतं आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. मासुनो पुस्तकात एक सुंदर उदाहरण देतात. जपानमध्ये बॅम्बू ट्रीच्या वाढीबद्दल एक प्रसिद्ध गोष्ट आहे. सुरुवातीची अनेक वर्ष जमिनीच्या वर फारसं काही दिसत नाही. लोकांना वाटतं काहीच होत नाहीये. पण जमिनीखाली त्याची मुळं मजबूत होत असतात. आणि मग एक वेळ येते जेव्हा ते अचानक वेगाने वाढायला लागतं. आता कल्पना करा, जर बॅम्बूने चेरी ब्लॉसमकडे पाहून विचार केला असता, मी अजून वाढलो नाही, मी मागे पडलोय, तर
त्याने स्वतःचा प्रवासच सोडून दिला असता. आणि हेच अनेक लोक करत असतात. दुसऱ्यांचं चॅप्टर 20 पाहतात आणि स्वतःच्या चॅप्टर 2 बद्दल निराश होतात. सोशल मीडियाने ही सवय अजून वाढवली आहे. कारण तिथे लोक संघर्ष दाखवत नाहीत, ते फक्त हायलाइट्स दाखवतात. पण आपण त्या हायलाइटची तुलना आपल्या संपूर्ण आयुष्याशी करतो आणि मग स्वतःलाच कमी समजू लागतो. मासुनो म्हणतात, दुसऱ्यांच्या आयुष्याकडे बघण्यात इतका वेळ घालवू नका की स्वतःचं आयुष्य जगायचंच विसरून जाल. किती शक्तिशाली विचार आहे हा. कारण सत्य हे आहे, तुलना तुम्हाला प्रेरणा कमी आणि असंतोष जास्त देते. तुलना तुम्हाला पुढे नेत नाही, ती तुम्हाला स्वतःपासून दूर घेऊन जाते. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, कालच्या तुलनेत मी आज थोडा चांगला झालोय का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. बाकी जग कुठे आहे याने काही फरक पडत नाही. मासुनोचा एक सुंदर संदेश आहे. फुलं कधीच एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत, ती फक्त फुलतात. गुलाब गुलाब असतो, कमळ कमळ असतं. दोघांची सुंदरता वेगळी असते आणि म्हणूनच ती खास असतात. तुम्हालाही दुसऱ्यासारखं बनायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या सर्वोत्तम रूपात वाढायचं आहे. कारण आयुष्य ही शर्यत नाही, ती एक प्रवास आहे. आणि जो माणूस सतत दुसऱ्यांकडे बघत चालतो, तो स्वतःच्या वाटेवरचं सौंदर्य कधीच पाहू शकत नाही. तुलना तुम्हाला गरीब बनवत नाही, पण तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या संपत्तीची जाणीव होऊ देत नाही. आणि कदाचित आजपासून तुम्हाला दुसऱ्यांशी स्पर्धा करायचीच गरज नाही. कारण तुमची खरी स्पर्धा फक्त कालच्या स्वतःसोबत आहे. पॉइंट 5, ज्यापासून तुम्ही पळत आहात, कदाचित त्यातच तुमची शांती लपलेली आहे. एका रात्री जपानमधल्या एका जुन्या मंदिरात एक तरुण धावत धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. अनेक दिवस तो नीट झोपलाच नव्हता. तो गुरुजींसमोर बसला आणि म्हणाला, माझ्या आयुष्यात सगळं ठीक आहे. नोकरी आहे, पैसे आहेत, मित्र आहेत. पण तरीही मन शांत नाही. मी एकटा बसू शकत नाही. शांतता मला घाबरवते. गुरुजी काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या तरुणाला एका खोलीत नेलं. ती खोली पूर्ण रिकामी होती. ना पुस्तक, ना फोन, ना संगीत, ना कोणताही आवाज. फक्त शांतता. गुरुजी म्हणाले, इथे बस 2 तास. तरुण हसला. त्याला वाटलं, हे तर खूप सोपं आहे. पण फक्त 10 मिनिटांनंतर तो अस्वस्थ होऊ लागला. त्याला अचानक जुन्या आठवणी आठवू लागल्या. काही चुका आठवू लागल्या. काही पश्चात्ताप, काही भीती, काही अपयश. त्याला वाटलं तो त्या खोलीतून बाहेर पडून जावं. 2 तासानंतर तो बाहेर आला आणि म्हणाला, गुरुजी, त्या खोलीत काहीच नव्हतं, पण मला तिथे खूप त्रास झाला. गुरुजी हसले आणि म्हणाले, त्रास खोलीत नव्हता, तो तुझ्या मनात होता. ही कथा मासुनो एका वेगळ्या स्वरूपात समजावतात. आणि हा धडा आजच्या काळासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज लोक एकटेपणाला घाबरत नाहीत, ते स्वतःला भेटायला घाबरतात. म्हणूनच फोन हातातून खाली ठेवणं कठीण वाटतं. काही क्षण शांत बसणं कठीण वाटतं. सतत काहीतरी चालू हवं असतं. व्हिडिओ, म्युझिक, रील्स, नोटिफिकेशन, कॉन्व्हर्सेशन, काहीही. फक्त मनाशी एकटं राहायचं नाही. मासुनो म्हणतात, आपण बाहेरच्या आवाजात इतके हरवून जातो की आतला आवाज ऐकायचाच विसरतो. आणि मग एक विचित्र गोष्ट घडते. जगाशी आपली ओळख वाढत जाते, पण स्वतःशी ओळख कमी होत जाते. कधी विचार केलाय, तुम्ही इतर लोकांबद्दल खूप काही जाणता, पण स्वतःबद्दल खरंच काय हवं आहे? काय महत्त्वाचं आहे? कशामुळे आनंद मिळतो? कशामुळे दुःख होतं? याचं उत्तर अनेक लोकांकडे नसतं.
कारण त्यांनी स्वतःसोबत वेळच घालवलेला नसतो. मासुनो सांगतात, शांतता ही रिकामी नसते, ती उत्तरांनी भरलेली असते. पण ती उत्तरं ऐकण्यासाठी आपल्याला थांबावं लागतं, एकटं बसावं लागतं, स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागतं. आणि हेच अनेक लोक टाळत असतात, कारण स्वतःशी भेटणं सोपं नसतं. पण एकदा ती भेट झाली की आयुष्य बदलायला लागतं. तुम्ही लोकांच्या मतांवर कमी अवलंबून राहता, तुलना कमी करता, चिंता कमी करता, कारण तुम्हाला स्वतःची साथ मिळते. मासुनोचा एक सुंदर विचार आहे, ज्याला स्वतःसोबत राहता येतं त्याला जगात कुठेही शांती मिळू शकते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा काही मिनिटं मोकळी मिळतील, फोन उघडण्याआधी थोडं थांबा, स्वतःसोबत बसा, कारण कदाचित तुम्ही ज्या शांततेचा शोध बाहेर घेत आहात ती आधीपासूनच तुमच्या आत बसलेली आहे. जगापासून पळून जाऊन शांती मिळत नाही, स्वतःपासून पळणं थांबवलं की शांती मिळते. आणि कदाचित आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ओळख नवीन लोकांशी नाही, तर स्वतःशी होणारी ओळख असते. पॉइंट 6, आनंद एखाद्या मोठ्या दिवशी सापडत नाही, तो छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. एक वृद्ध माणूस हॉस्पिटलच्या बेडवर पडला होता. त्याच्या आयुष्यात त्यानं खूप काही मिळवलं होतं, पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, यश, लोक ज्याला सक्सेसफुल लाईफ म्हणतात ते सगळं त्याच्याकडे होतं. पण त्या दिवशी डॉक्टरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला, तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता होता? वृद्ध माणूस काही क्षण शांत राहिला. डॉक्टरांना वाटलं तो एखाद्या मोठ्या यशाबद्दल बोलेल, कदाचित पहिली करोडोंची कमाई, कदाचित मोठी प्रमोशन, कदाचित एखादा पुरस्कार. पण त्यानं जे उत्तर दिलं ते खूप वेगळं होतं. तो म्हणाला, एक पावसाळ्याची संध्याकाळ होती, वीज गेली होती, मी, माझी पत्नी आणि माझी मुलं मेणबत्तीच्या प्रकाशात बसलो होतो. आम्ही फक्त बोलत होतो, हसत होतो, आणि त्या क्षणी मला वाटलं होतं की माझ्याकडे जे काही आहे ते पुरेसं आहे. डॉक्टर शांत झाले, कारण त्यांना समजलं आयुष्याच्या शेवटी लोक मोठे क्षण आठवत नाहीत, ते छोटे क्षण आठवतात. आणि मासुनो हाच धडा शिकवतात. आपण आनंदाला कायम भविष्यात शोधत राहतो. आपल्याला वाटतं आणखी थोडे पैसे मिळाले की आनंदी होईन, आणखी थोडं यश मिळालं की आनंदी होईन, आणखी थोडा वेळ मिळाला की आनंदी होईन. पण ती आणखी थोडी गोष्ट कधीच संपत नाही. एक लक्ष्य पूर्ण झालं की दुसरं उभं राहतं, एक स्वप्न पूर्ण झालं की नवीन स्वप्न जन्म घेतं. आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण आयुष्य आनंदाची वाट बघण्यात घालवतो. मासुनो म्हणतात, जीवन म्हणजे डेस्टिनेशन नाही, जीवन म्हणजे प्रवास आहे. आणि जो माणूस फक्त शेवटच्या स्टेशनकडे बघतो तो खिडकीबाहेरचं संपूर्ण सौंदर्य गमावून बसतो. याच संदर्भात ते जपानमधील एक सुंदर विचार सांगतात. एका माळ्याला विचारलं गेलं, तुझ्या बागेतलं सर्वात सुंदर फूल कोणतं? तो हसला आणि म्हणाला, जे आज फुललं आहे. तो उद्याच्या फुलाची वाट पाहत नव्हता, काल कोमेजलेल्या फुलाबद्दल दुःखी नव्हता. तो आज जे त्याच्यासमोर होतं त्याची किंमत जाणत होता. आणि कदाचित आपण हाच धडा विसरलो आहोत. आपण जे नाही त्यावर लक्ष देतो, जे आहे त्यावर नाही. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींची यादी मोठी असते, पण आपल्याकडे असलेल्या गोष्टींची जाणीव खूप छोटी असते. एक कप गरम चहा, आईवडिलांचा आवाज, मित्रासोबतचं हसू, सकाळची थंड हवा, संध्याकाळचा सूर्यास्त. हे क्षण साधे वाटतात, पण खरं तर हेच जीवन आहे. मासुनो म्हणतात, आनंद शोधण्याची गोष्ट नाही, आनंद लक्षात घेण्याची गोष्ट आहे. कारण अनेकदा आनंद आपल्या समोरच उभा असतो, पण आपण इतके व्यस्त असतो की त्याच्याकडे बघायलाच वेळ नसतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा,
जर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असता तर तुम्ही आणखी काय मिळवायचं विचारलं असतं, की जे आधीपासून आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असती? हा प्रश्नच बरंच काही बदलून टाकतो. कारण जीवनाची गुणवत्ता आपल्याकडे किती आहे यावर ठरत नाही, आपण जे आहे त्याची किती जाणीव ठेवतो यावर ठरते. आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण मोठे नसतात, ते इतके छोटे असतात की आपण त्यांना अनेकदा दुर्लक्षित करतो. आणि कदाचित शांत, आनंदी आणि समाधानाने भरलेलं जीवन जगण्याचं रहस्य हेच आहे. मोठ्या आनंदाची वाट बघू नका, आजच्या छोट्या क्षणांमध्ये लपलेल्या आनंदाला ओळखा. कारण शेवटी आपलं संपूर्ण आयुष्य अशा छोट्या क्षणांनी बनलेलं असतं. आता एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. गेल्या काही वर्षात तुमच्या किती चिंता खरंच सत्यात उतरल्या आणि किती चिंता फक्त तुमची शांतता चोरून निघून गेल्या? कदाचित तुमच्या आयुष्यातील काही सर्वात वाईट दिवस अजून आलेलेच नाहीत, पण त्यांची भीती मात्र तुम्ही आधीच अनुभवली आहे. कदाचित ज्या गोष्टीमुळे तुम्ही रात्री जागे राहिलात त्या गोष्टी आज तुम्हाला आठवतही नसतील. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील काही सर्वात सुंदर क्षण आले होते, पण भविष्याच्या चिंतेमुळे तुम्ही ते पूर्णपणे जगलाच नाहीत. शुन्म्यो मासुनो आपल्याला सतत एकच गोष्ट शिकवतात. जीवनाचा शत्रू समस्या नाहीत, जीवनाचा शत्रू म्हणजे सतत काहीतरी वेगळं असायला हवं अशी आपली अपेक्षा. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपण आनंदी होऊ असं आपण मानतो. पण मासुनो म्हणतात, शांतता मिळवायची नसते, शांतता आधीपासूनच आपल्या आत असते. फक्त चिंता, तुलना, भीती आणि नियंत्रणाच्या इच्छेमुळे ती झाकली जाते. या पुस्तकातील प्रत्येक धडा एका गोष्टीकडे निर्देश करतो. भूतकाळ सोडा, भविष्यावर विश्वास ठेवा आणि आजचा दिवस पूर्णपणे जगा. कारण काल हा इतिहास आहे, उद्या हे रहस्य आहे, पण आज ही एक भेट आहे. म्हणूनच त्याला प्रेझेंट म्हणतात. आणि कदाचित या संपूर्ण पुस्तकाचा सार फक्त एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल: जीवन सोपं करण्यासाठी जग बदलण्याची गरज नाही, मन हलकं करण्याची गरज आहे. आजपासून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कमी करा. प्रत्येकाशी तुलना करणं कमी करा. प्रत्येक चिंतेला सत्य समजणं कमी करा. आणि प्रत्येक दिवस थोडा जास्त जगा. कारण शेवटी जीवन हे किती वर्ष जगलात यावर मोजलं जात नाही, जीवन हे किती क्षण खरंच जगलात यावर मोजलं जातं. आणि लक्षात ठेवा, चिंता उद्याचं दुःख कमी करत नाही, ती फक्त आजचा आनंद कमी करते. म्हणून थोडं हसा, थोडं शांत बसा, थोडं कमी विचार करा आणि थोडं जास्त जगा. कारण हेच आहे डोंट वरीचं खरं रहस्य. तुम्ही भविष्याचा अंदाज लावू शकत नाही, पण आजचा दिवस जगू शकता. आणि कधीकधी तेच पुरेसं असतं. जर या पुस्तकातील एक जरी धडा तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा: शांतता. मला जाणून घ्यायला आवडेल या पुस्तकातील कोणता धडा तुमच्यासाठी सर्वात जास्त पॉवरफुल होता. आणि जर तुम्हाला अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी ऑडिओबुक समरीज आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशा पुस्तकाचा प्रवास करणार आहोत